गेल्या सुमारे 9 महिन्यापासून मी जे काही प्रयत्न चालवलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्यापुढे काही बाबी ठेवायच्या आहेत. त्या ठेवताना मला आमच्या राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजींच्या संस्काराची आठवण झाली. तिथे आम्ही कथेतून वेगवेगळ्या गोष्टी बालमनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मी वकील आहे, त्यामुळं एखादं काम ज्या वेळेला माझ्याकडे येतं त्यावेळेला त्या कामाच्या अडीअडचणी तपासून त्यातून आपली केस स्ट्रॉंग कशी होईल हे पाहायची माझी सवय आहे. तर अशीच एक मी कथा तुम्हाला सांगतो. त्याच्या सुरुवातीला मला इथं उपस्थित असलेल्या आणि उपस्थित नसलेल्या माझ्या मित्रांसमोर असं सांगावंसं वाटतं, तुम भी चलकर कांधा दे दो, तुम भी चलकर कांधा दे दो, अब ये खुशी की बात नहीं, जाती है बीमार की मैयत, शादी की बारात नहीं. आपण आज ज्या दोन प्रमुख समाजाच्या विषयी बोलत आहोत, धनगर आणि मुसलमान, ह्यांची अवस्था चांगली नाही म्हणून आपण इथं जमलेलो आहोत. त्यामुळे आपापसातील सगळे असलेले मतभेद हेवेदावे बाजूला ठरून एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्याला आपापल्या समाजात आणि आपल्या समाजाच्या सह इतर समाजामध्ये ऋणाबंध नवीन निर्माण करून दृढतेने यश मिळवणं आवश्यक आहे. तर माझ्याकडे मुन्नाभाई आला होता. त्याला मुख्यमंत्री बनण्याची इच्छा होती आणि त्याची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा जी आहे तिच्यासाठी काय करायला पाहिजे असा सल्ला त्यानं ज्यावेळेला मला विचारला त्यावेळेला मी अभ्यास करू लागलो. ही गेल्या 8-8.5 वर्षाच्या अगोदरची गोष्ट आहे आणि मुन्नाभाईला मुख्यमंत्री बनवायचं माझं कर्तव्य मला सतावत होतं. ह्याच प्रक्रियेत आमचा एक क्लायंट आहे, माझ्यापेक्षा 13 वर्षांनं लहान, फिरोज मिठीबोरवाला. त्याने एक दिवस मला दिल्लीतून फ़ोन किया, शफीक भाई मैं यहाँ जंतर मंतर में बैठा हूँ और हमारे मुसलमानों के बारे में यहाँ बात चली है और महादेव जानकर नाम का एक आदमी मुसलमानों के बारे में बड़ी बड़ी बातें कर रहा है. मैंने कहा तो मग काय झालं. त्यांनी मला सल्ला विचारला, मार्गदर्शन विचारलं कि मैं उनके साथ पार्टी में जुड़ना चाहता हूँ. मी सांगितलं ठीक आहे, तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या पाठीशी येतो. आज ते राष्ट्रीय समाज पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. आणि अशा तऱ्हेनं मी गोष्टी जुळवत गेलो, संदर्भ शोधत गेलो. मला एक संदर्भ लागला हाजी मस्तान मिर्झाच्या दलित मुस्लिम मायनॉरिटी महासंघाच्या प्रकरणातून. मी ज्यावेळेला पुढील अभ्यास केला त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की मुसलमानांचं नेतृत्व जर मुसलमान करत असेल तर ह्या देशात मुसलमान 15% आहेत. अशा परिस्थितीत
डेमोक्रेटिक सिस्टीममध्ये, लोकशाहीमध्ये जिथे डोकी आणि हात मोजले जातात, डोकं आतील मेंदू मोजला जात नाही, तिथे 15% मुसलमान कधीही मुख्यमंत्री बनू शकत नाही. म्हणून मला जो काही माझ्या शिक्षणातून तत्त्वज्ञान, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास करताना जे काही कळत होतं त्याचे सांगडजोड करताना लक्षात आलं की मुसलमानाचा अध्यक्ष जो आहे हा मुसलमान नसावा. तसं जर झालं तर 15 विरुद्ध 85 जे समीकरण आहे, ज्यामुळे मुसलमान बहुसंख्याक 15% असताना, कारण ह्या देशात 2%, 1.5%च्या जाती आहेत, त्या स्वतःला अल्पसंख्याक समजत नाहीत आणि आम्ही मुसलमान 15% असताना स्वतःला अल्पसंख्याक समजतो, ही चुकीची गोष्ट आहे. अशा परिस्थितीत हा मुसलमान 15% विरुद्ध 85% गटात मोडला जातो आणि अल्पसंख्याक ठरतो. म्हणून मी पहिलं तत्त्व ठरवलं की मुसलमानाच्या नेतृत्वासाठी मुसलमान नसलेला नेता असला पाहिजे. माझ्या इथं उपस्थित असलेल्या मुस्लिम बांधवांना अजून एक गोष्ट पटेल जी हाजी मस्तान मिर्झाच्या पक्षाच्या मध्ये नव्हती, की मुसलमानांना सुसंस्कृत चांगलं नेतृत्व लागतं. मुसलमानांचं नेतृत्व हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सारख्या लोकांनी केलेलं आहे. त्यांना 2 नंबरचा माणूस नेता म्हणून चालत नाही. त्यामुळे मी दुसरं तत्त्व ठरवलं की मुसलमानांचा नेतृत्व करणारा जो कोणी असेल तो सुसंस्कृत आणि सच्छील असावा, तो असा वावगा काही नसावा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे जात असताना मी ज्या वेळेला देशामध्ये अस्तित्वात असणारे पक्ष आणि त्या गोष्टींचा विचार करायला लागलो, त्यावेळेला एकीकडे माझ्या लक्षात आलं की ह्या देशात असलेले जे पक्ष आहेत ते एकतर धर्माच्या नावावर पक्ष चालतात, एकतर कुटुंबांच्या नावावर पक्ष चालतात किंवा व्यक्तींच्या नावावर पक्ष चालतात. मुसलमान स्वतःला ईश्वराच्या शिवाय कुणापेक्षाही कमी समजत नाही. जे मुसलमान आहेत त्यांना माहिती आहे की ते मशिदीमध्ये नमाजेला जाताना फाटक्या कपड्याचा माणूससुद्धा पहिल्या रांगेत असतो. हा अधिकार, हा मान, हा सन्मान आणि धार्मिक शिकवण जे माझे मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक प्राध्यापक भिंगे सरांनी आपल्याला सांगितले, त्यामुळेच भारतातील बहुसंख्याक मुसलमान यानं मुस्लिम धर्म स्वीकारला. अशा परिस्थितीत सन्माननीय जीवन जगण्याची मुसलमानांची असलेली अभिलाषा पूर्ण करणारं नेतृत्व असलं पाहिजे. हे तिसरं तत्त्व मुसलमानांना सोबत घेऊन जाणाऱ्या, मुसलमानांना नेतृत्व देणाऱ्यांच्या अंगी असावं असं मी मनाशी खून बांधून ठेवलं होतं. ह्या परिस्थितीत जेव्हा मी आज देशात असलेल्या पक्षांचा विचार केला त्यावेळेला माझ्यासमोर अजून एक नाव आलं, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचं. तुमच्यापैकी अनेक लोकांना माहिती असेल की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्याला एक बुरखा घातलेली बांगड्या विकणारी मुस्लिम महिला, तिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेला आहे. लोकशाही ही लोककल्याणकारी राज्यपद्धती म्हणून स्वीकारलेली आहे आपण, आणि लोकांचं कल्याण, बहुसंख्याक लोकांचं कल्याण ज्यामध्ये असेल अशा पद्धतीनं तिची अंमलबजावणी व्हावी ही त्याच्यामध्ये अपेक्षा आहे. आणि म्हणून जर एखादी महिला जी बांगड्या विकणारी आहे ती जर जिल्हा परिषदेची अध्यक्ष झाली तर कदाचित जिल्हा परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये आणि पाण्याच्या सगळ्या रांगेमध्ये बायांना, मुलांना काय त्रास होतो तो कळू शकेल. आणि म्हणून एक चांगली गोष्ट होती. पण इथे कुठेही मुसलमानांना अभिप्रेत असलेला सन्मान जो आहे तो मिळण्याची शक्यता नसल्यामुळे घरचा खोत असलेला मी, माझ्याकडे मला सगळे ब्राह्मण म्हणत असताना मुसलमानांना सन्माननीय नेतृत्वाच्या शोधात होतो. आणि ज्या वेळेला माझा क्लायंट असलेल्या
आणि आमच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या आता उपाध्यक्ष असलेल्या फिरोज मिठीबोराने मला सांगितलं की महादेव जानकर जी के साथ में हम चलेंगे। आणि मी त्यांना ज्यावेळेला खेडला पाहिलं त्यावेळेला मला हवा असणारा योग्य नेता हा आहे अशी मला समजूत झाली। आणि तेव्हापासून मी माझं काम सोडून उत्पन्न बंद करून मिळेल त्या एसटीने मिळेल त्या मार्गाने गेल्या जवळजवळ 9-9.25 महिन्यापासून परभणीपासून सावंतवाडीपर्यंत फिरतो, मुसलमानांना संघटित करतो, त्यांना जमवतो। त्यामध्ये सगळ्या पक्षाचे सगळ्या तऱ्हेचे लोक असतात, त्यांच्यापुढे माझी बाजू ठेवतो आणि सगळं झाल्यानंतर त्यांना बोलतो की मित्र हो, मला माझ्या समाजाला सन्माननीय पद्धतीने राज्य हातात देविण्याची माझी इच्छा आहे। ह्या प्रक्रियेमध्ये मी सांगत असलेल्या गोष्टी जर तुम्हाला पटत नसतील तर मी सांगतो त्यापेक्षा जास्त चांगल्या गोष्टी तुम्ही मला सांगा। माझी जबाबदारी माझ्या समाजापुरती आहे। माझ्या समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी जर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चांगला मार्ग दाखवलात तर मी तुमच्यासोबत येतो, मला समाजासाठी काम करायचं आहे। ह्या सर्व परिस्थितीत आजपर्यंत मी जिथे जिथे गेलो तिथे लोकांनी मला सहकार्य केलं, मला माझे विचार पटल्यासारखं सांगितलं। आणि ह्या प्रक्रियेचाच एक भाग म्हणून औरंगाबादला 13 जानेवारीला झालेल्या मीटिंगचा पुढील अध्याय म्हणून आपण परत एकदा इथे बसलेलो आहोत। अशीच मीटिंग ज्यावेळेला मी पुण्याला घेतली होती त्या लोकांनी सुद्धा, ते अनेक पक्षाचे लोक आहेत, त्यांनी सुद्धा पुण्याला नवीन अशी मीटिंग घेतलेली आहे। उद्या परभणीला मीटिंग आहे, परवा मी मनमाडला, त्याच्यानंतर नाशिकला, त्याच्या पुढच्या दिवशी सांगोल्याला आणि त्याच्यानंतर मी पुण्याला, असा सगळा दौरा दररोज चालू असतो। आणि अजूनपर्यंतच्या माझ्या अनुभवामध्ये मला हवी असलेल्या गोष्टीमध्ये कोणी अडथळा आणण्यासारखा पर्याय सांगितलेला नाही। माझा नेता, माझे मित्र श्री चाळगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजासाठी स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करायला निघालेला नेता आहे। त्याचं बँकेत अकाउंट नाही, तो एका छोट्या खोलीमध्ये घोंगडीवर झोपतो, तो स्वतः झाडतो घर, स्वतः कपडे धुतो आणि मिळेल त्या पद्धतीने दिवसभर रात्रभर एकतर मीटिंगमध्ये असतो नाहीतर प्रवास करत असतो। आणि प्रवासात असताना झोपलेला असताना सुद्धा आम्ही त्याला फोन करतो आणि जागं करतो आणि पुढच्या गोष्टीचं मार्गदर्शन घेत असतो। मी आता झोपलेलो आहे बाबा, तुम्हाला का त्रास दिलास असा तो कधी म्हणत नाही। प्राध्यापक भिंगे साहेब, तुम्ही मुसलमानांबद्दल ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त अशी गोष्ट आहे की मुसलमानांना जसं तुम्ही बोललात गरजेपेक्षा जास्त ठेवायची गरज नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा आजच्या त्यांच्यावर परिणाम होणार नाही। पण मुसलमानांमध्ये सामाजिक जाणीव इतकी आहे की मुसलमानांनी निर्माण केलेल्या उत्पन्नातून त्याच्या परिसरातल्या आपसातल्या नातेवाईकांच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय त्याला ते उत्पन्न खाता येत नाही। इतकी सामाजिक जाणीव ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाला आपण गेल्या 60 वर्षामध्ये एका बाजूला काढण्याचा जो प्रयत्न चालवला आहे, ह्या प्रयत्नातून मेनस्ट्रीममध्ये सत्तास्थानी येण्यासाठीची जी काही थोडीशी पुसटशी संकल्पना मला दिसते ती इथे दिसते। म्हणून मी जोपर्यंत जमेल तोपर्यंत हे पुढे काम वाढवण्याचं चालवण्याचा प्रयत्न चालवणार आहे। आणि म्हणून मित्रहो, आपल्यामध्ये अनेक गैरसमज असू शकतात। तुम्ही जर त्या सबका मालिक एक असणाऱ्या ईश्वराला मानत असाल आणि त्याच्या दाखवलेल्या मार्गावर जर तुमची चालण्याची इच्छा असेल तर त्यानं तुम्हाला संपूर्ण सामाजिक जबाबदारीनं, बांधिलकीनं आणि जाणीवेनं चालवायला शिकवलेलं आहे। म्हणून आपापसातील सगळे द्वेष आणि मत्सर आणि मतभेद असतील ते दूर सारून आपल्या समाजाला, आपल्या देशाला ह्या सगळ्या चौकटीतून, ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे। आणि ही सुसंधी जर लोकशाहीमध्ये मतांचा प्रभाव असेल तर धनगर समाज महाराष्ट्रामध्ये 20% आहे, मुसलमान समाज बोलताना 15% बोलतात, पण जयंत पाटील सारखे मंत्री ज्या वेळेला दुसऱ्यांशी बोलतात त्यावेळेला आम्ही 21 पासून मोजतो, कारण 20% मुसलमान आमच्याकडे असतातच। म्हणजे प्रत्यक्षात काँग्रेसकडे 10% मतं आहेत, मुसलमानांची फुकट मिळतात म्हणून 30%हून ते निवडून येतात।
हीच जर 26% मतं मिळाली तर मनोहर जोशी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. मग अशा परिस्थितीत माझ्याकडे जर 15% मुसलमानांची मतं असतील तर केवळ 10% मतांच्या जोरावर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनू शकतो. इथं जरा मला असा कंसात म्हणावं असं वाटतं की साहेबांनी मला अट घातलेली आहे की परकार साहेब तुम्ही निवडणूक लढवायची नाही आणि मुख्यमंत्री जसं तो निवडणूक लढवणाराच असतो असं प्रचलित आहे, असा प्रघात आहे. त्यामुळे माझा अर्थ माझा कोणीही मुसलमान उद्या ह्या राज्याचा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता याच्यात निर्माण होते आणि ही शक्यता जर निर्माण होण्याची शक्यता असेल तर प्रयत्नशील राहणं हे माझं काम आहे. आणि तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना जमेल, माझा अल्लाह ज्यांना ज्यांना हिदायत देईल ते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्यासोबत असतील अशी खात्री मला बाळगायला काय हरकत नाही. माझा त्याच्यावर भरोसा आहे. आणि म्हणून मित्र हो, मी परत एकदा गोष्ट सांगतो की मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेला त्यांच्याकडे शिवसेनेची 14% मतं होती आणि BJPची 12% मतं होती. अशा 26% मताधिक्याने ते मुख्यमंत्री झाले होते. ह्या प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आमच्या फिरोज मिठी बोरवालेंनी सांगितलं आणि मग जानकर साहेबांशी आमची भेट झाल्यानंतर हिशेब केला तर आपल्याकडे 15% अधिक 20% अशी 35% मतं आहेत. आम्ही ज्या वेळेला ही 35% मतं घेतो त्यावेळेला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मुसलमान एकटा कधी जात नाही, तो समाजाला घेऊन जातो. सामाजिक जाणीव ही त्याच्या धर्माची त्यानं त्याच्यावर लादलेली जबाबदारी आहे. आणि म्हणून आमच्यातले जे कोणी छोटे मोठे दुसरे लोक असतील त्यांना संरक्षण देण्याचं काम, त्यांना सोबत घेऊन जाण्याचं काम, त्यांना सहयोग करण्याचं काम, त्यांना हात देण्याचं काम हे प्रत्येक मुसलमानाचं आहे असं मी समजतो. आणि म्हणून आमच्या म्हस्के साहेबांना आणि आमच्या जोगदंड साहेबांना काही घाबरण्याचं कारण नाही. त्यांचा जरी उल्लेख नसला तरी आमच्या कार्यामध्ये ते सहभागी आहेत. आणि हा सहभाग ज्या वेळेला आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू त्यावेळेला लक्षात येईल की गेल्या महिन्यात पुण्यामध्ये ब्राह्मणांची सभा झाली अखिल भारतीय लेवलची. त्यांनी प्रामुख्याने जे काही ठराव केले त्याच्यातील 2च ठराव मी तुमच्यासमोर ठेवतो. पहिला ठराव त्यांनी केला की ब्राह्मणांनी ब्राह्मणांशीच लग्न करावं. जे सकल हिंदू एक म्हणतात त्या सगळ्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हे 2% लोक स्वतःला जर ब्राह्मण म्हणत असतील आणि त्यांची जर ब्राह्मणांशीच लग्न लावायला लागत असेल तर मग तुम्ही त्यांच्यामध्ये बसत नाही. म्हणजे एकतर तुम्ही तरी हिंदू नसाल किंवा ते तरी हिंदू नसतील. आणि मग अशा पद्धतीनं जी फूट आहे ती अजून पुढं कशी जाते तर त्यांनी दुसरा ठराव केला की ब्राह्मणांनी फक्त ब्राह्मण हिताचं बोलणाऱ्या उमेदवाराला मतदान करावे. मग अशा परिस्थितीत ब्राह्मणेतर मराठा असो, कुणबी असो, माळी असो, कोळी असो तो त्याच्यात बसत नाही. म्हणजे मग ही जी विभागणी आहे ती 15 अधिक विरुद्ध 85% नाही, 2 विरुद्ध 98% होते. आणि आपण बहुसंख्येकडे अधिक मोठ्या पद्धतीने जातो. आपल्यापैकी काही लोक काही कारणासाठी इकडे तिकडे जाऊ शकतात तरी पण आपण 50-60% सहज होऊ शकतो. आपल्यातील सुज्ञ लोक याच्यासाठी जर आजपासून काम करतील. आमच्या गुरुजींनी सांगितलं ह्या लोकसभेमध्ये आम्ही 48 उमेदवार उभे करणार आहोत. हे उमेदवार उभे करताना होऊ शकतं आमच्यामध्ये काही उमेदवार कमी असतील, होऊ शकतं आमचे काही उमेदवार दुर्बल असतील, होऊ शकतं आमचं कुठं काम कमी असेल. पण आम्ही जर अशाच पद्धतीने काम करत राहिलो तर आमची जी नजर आहे ती येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आहे जी आत्तापासून 8-9 महिन्यानंतर असेल. आणि मग कदाचित वेळ पडली तर मी आणि आमचे जालन्याचे काय नाव तुमचं चाळगे साहेब मारामार करू साहेबांच्याकडे जाऊन की आता चाळगे साहेबांना मुख्यमंत्री करायचं की परकार साहेबांना करायचं. आणि ही संधी येणार आहे असं पश्चिम महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भात फिरताना मला दिसतं. म्हणून मी मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती करतो की मी हे सगळं जाणीवपूर्वक बोलत आहे. तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी नीट समजून घ्या आणि ह्याच्यात जर काहीतरी खरापणा वाटत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून कामाला लागूया. आणि मी ह्या चळवळीत चालत असताना जिथे जिथे जे चांगले लोक मिळतात तिथे तिथे त्या लोकांना सांगतो की तुम्ही कुठल्याही धर्माचे असा, तुम्ही जर तिथं निवडून येण्याची शक्यता निर्माण झालेली असेल तर माझ्या पक्षाची मतं तुम्हाला देऊन आम्ही तुम्हाला कुठलंही कष्ट न आणता निवडून आणण्याचे प्रयत्न करू, इतका आमच्यावर विश्वास ठेवा. आणि मित्र हो, म्हणून मी सकाळीसुद्धा काही लोकांना खाजगीत बोलताना बोललो
की आता धनगर असो, मुसलमान असो, माळी असो, कोळी असो, साळी असो, ह्या कुठल्याच लोकांनी कोणत्याही परिस्थितीत आपले प्रश्नाचे रडगाणे आंदोलनामार्फत गाण्याची गरज राहणार नाही. ज्या त्यागी महादेव जानकर साहेबांनी मी मुख्यमंत्रीसुद्धा बनणार नाही अशी शपथ घेतलेली आहे, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या ह्या 21 वर्षाच्या प्रयत्नातून आपण जर महाराष्ट्रात आपलं सरकार आणू शकलो तर महादेव जानकर साहेबांच्या धाकातून लोकांचे खरे प्रश्न जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं सोडवणारं सरकार असेल. आंदोलन करण्याची गोष्ट आपल्याला फार कमी करावी लागेल आणि ही जी संधी आहे अशा संध्या परत परत येत नाहीत. म्हणून मित्रहो, राष्ट्रीय समाज पक्षाचा महाराष्ट्राचा संघटक म्हणून मी तुमच्या सगळ्या लोकांना परत एकदा निमंत्रण देतो की राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रयत्नामध्ये आपण सगळ्या लोकांनी सहभागी व्हावे. ह्या विजयामध्ये आपण सगळ्या लोकांनी सहभागी व्हावे आणि आपल्यापैकी अनेक लोकांनी विजयी होणाऱ्यांच्या यादीत यावे, ह्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहूया. तुम्ही सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींनी ह्या कामामध्ये आम्हाला आशीर्वाद द्या, सहयोग द्या, सहकार्य द्या अशी विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद.